वाशिम ग्रामीण पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणाचा छडा लावत 6,50,500 रुपयांच्या बनावट नोटा आणि स्कॉर्पिओ वाहनासह एकूण 21,50,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। लाखाळा परिसरातील एका दुकानदाराची बनावट नोटा देऊन फसवणूक झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवली। तोंडगाव फाटा येथील टोल नाक्यावर संशयित स्कॉर्पिओ अडवून राजस्थान येथील एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले। आरोपीकडून चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया नावाच्या 500 रुपयांच्या 1301 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। दरम्यान नागरिकांनी बनावट नोटांबाबत सतर्क राहावं असं आवाहन वाशिम पोलिसांनी केलंय। जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग गोंदिया यांनी ग्राहकांच्या हक्कांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय देत कॅरी बॅगसाठी पूर्वसूचना न देता शुल्क आकारणं ही अन्यायकारक व्यापार पद्धती असल्याचं स्पष्ट केलंय। ॲडव्होकेट सागर जितेंद्र चव्हाण यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी करत आयोगानं वेस्ट साइड यांना कॅरी बॅगसाठी आकारलेले 10 रुपये परत करण्याचे आणि तक्रार खर्चापोटी 5,000 रुपये देण्याचे आदेश दिलेत। ग्राहकाला माल डिलिव्हरेबल स्टेट मध्ये देणे ही विक्रेत्याची जबाबदारी असल्याचं नमूद करत आयोगानं ग्राहकाला पूर्वकल्पना न देता कॅरी बॅगचे स्वतंत्र शुल्क आकारणं योग्य नसल्याचं म्हटलंय। ग्राहक हक्काच्या संरक्षणासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय। विविध ग्राहक संघटनांनी त्याचं स्वागत केलंय। गोंदिया, तिरोडा आणि गोरेगाव तालुक्यातील मातोश्री पाणंद रस्ता योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्ता खडीकरण कामामध्ये निकृष्ट दर्जा आणि कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पत्रकार राजेश कुमार तायवाडे यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवून कामाची गुणवत्ता तपासावी, मोजमापन पुस्तिका आणि देयकं रोखावीत, तसंच दोषी आढळणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्यांची कामं मंजूर निकषानुसार होत नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेते आणि चौकशी होते का याकडे जिल्ह्याचं लक्ष लागले। तिरोडा तालुक्यातील मुंडीपार आणि मांडवी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय। या प्रकारामुळे शासनाच्या महसुलाचं नुकसान होत असल्याची चर्चा परिसरात आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमधून रस्त्यावर रेती सांडत असल्याने दुचाकीस्वारांच्या अपघाताच्या घटना वाढल्यात। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। रेती चोरी रोखण्यासाठी महसूल विभाग आणि पोलिसांनी अधिक प्रभावी कारवाई करावी, तसंच संबंधितांवर कठोर पावलं उचलावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान या आरोपांबाबत प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। सार्वजनिक बांधकाम विभागातील निधी वितरणातील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टी कर्मचारी कामगार संघ महाराष्ट्रानं 9 जून पासून मुंबईतील आझाद मैदान इथं बेमुदत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली। संघटनेच्या म्हणण्यानुसार 2020 मध्ये सुट्टीच्या दिवशी काम केलेल्या कर्मचाऱ्यांच्या मोबदल्यासाठी मंजूर निधीपैकी काही कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नसल्याचा आरोप आहे। तसंच संबंधित प्रकरणात मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आलेत। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी संघटनेने केली आहे। सुमारे 90 कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहे असं सांगण्यात आले। आणि काय का भ्रष्टाचार आहे याच्यावर माहिती? सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत एकतर नांदेड डिव्हिजन, भोकर डिव्हिजन आणि देगलूर डिव्हिजन या 3 डिव्हिजनला आपल्या महाराष्ट्र सरकारनं 38,94,000 रुपयाची रक्कम दिली होती। दुसरा आणि चौथा शनिवार या सुट्टीच्या दिवशी काम केल्याचा मोबदला देण्याच्या संदर्भामध्ये तर शासनानं दिलेले जे 38,94,000 रुपये जे आहेत हे यांनी काही लोकांना वाटप केले आणि काही लोकांना वाटप केले नाहीत। त्याच्यामध्ये नांदेड डिव्हिजनमध्ये 65 लोकांना पैसे मिळाले नाही। त्यांनी 206 लोकांना वाटप केल्याचं रेकॉर्ड तयार केले, परंतु प्रत्यक्ष 65 लोकांना त्याच्यात पैसे मिळालेच नाही। तरी त्यांचे नावं आहेत त्याच्यामध्ये की यांना आम्ही पैसे दिलेत म्हणून। हा फ्रॉड आहे आणि अशा पद्धतीनं त्यांनी काम केलं। आणि दुसरी गोष्ट 2020चं प्रकरण आहे, पण 2020 पासून यांनी शासनाला त्या पैशाचा हिशोब दिला नाही, रेकॉर्ड ऑडिट केलं नाही त्याचं। आणि शासन आज 2026ला म्हणते की तुम्ही 2020च्या पैशाचा हिशोब का दिला नाही आणि ते पाठवून द्या म्हणून। अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे। आम्ही 2024ला
90 कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये दुसरा आणि चौथ्या शनिवारचं परिगणना करून डिपार्टमेंटच्या माध्यमातून आमची मागणी पाठवली होती. त्यामध्ये 13,92,000 रुपये आमचे पूर्वीचे दिलेले त्या डिपार्टमेंटनं कपात करून 7,90,00,000 रुपयाचं मागणी शासनाकडे पाठवलेली आहे. आणि ती आमची मागणी 3 महिन्यामध्ये शासनानं पूर्ण करणं असं बंधनकारक असताना आज 2 वर्षापासून ही मागणी मान्य केली नाही. आमचे पैसे आम्हाला दिले नाहीत. आता शासनाचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला 38,94,000 जे आधी पूर्वी दिले होते त्याचाच हिशोब तुम्ही आजपर्यंत दिला नाही, तर आम्ही आता तुम्हाला नव्यानं पैसे कसे देणार. आणि त्या ठिकाणी जे आवर सचिव आहे रणजित आहिरे म्हणून या नावाचा आवर सचिव आहे, ज्याची शेवटची सही होणं बाकी आहे. तो आम्हाला म्हणतो की रिटायर कर्मचाऱ्याकडून तुम्ही पैसे जमा करा आणि मला 40 लाख रुपये द्या, तुमचं काम करून देतो. अशा मोठ्या अमाऊंटची मागणी त्यांनी केलेली आहे. त्यांच्या सर्व कामाची आणि त्यांच्या हातावर झालेल्या सर्व कामाची, त्यांच्या चल अचल संपत्तीची चौकशी करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे. आम्ही दिनांक 9 जून 2026 रोजीपासून आझाद मैदान मंत्रालय मुंबईच्या विरोधामध्ये म्हणजे मंत्रालयातील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी हे आमचं आमरण उपोषण आहे. 90 कर्मचाऱ्यांचं 90 कर्मचारी हे आमरण उपोषण करणार आहेत. याच्यामध्ये अगोदरच न्यायालयामध्ये याचिका होती दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारची. न्यायालयानं याच्यामध्ये निर्णय दिलेला आहे की कर्मचाऱ्याच्या बाजूने निर्णय दिला आणि न्यायालयानं सांगितलं की 1980-81 पासून ते कर्मचारी सेवानिवृत्त होईपर्यंत म्हणजे रिटायर होईपर्यंत यांना वर्षातून 45 दिवस ग्राह्य धरून यांना कालेलकर कराराच्या नियमाप्रमाणे दुप्पट करून त्या पैशाला म्हणजे एका वर्षात 3 महिन्याची पगार देण्याचं न्यायालयानं आदेशित केलेलं आहे. या संदर्भामध्ये ते सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा गेले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयानं शासनाची याचिका फेटाळून लावली आणि त्यांना सांगितलं की उच्च न्यायालयानं जे आदेश दिलेला आहे त्याची अंमलबजावणी करा. तरी सुद्धा हे करत नाहीत आणि यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये यांचे भ्रष्टाचार यांनी करून ठेवलेले आहेत. आमच्या पैशाला अडचणी आणायले.